أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. فأنشأنا لكم به جنات من نخيل وأعناب لكم فيها فواكه كثيرة ومنها تأكلون وشجرة تخرج من طور سيناء تنبت بالدهن وصبغ للآكلين. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين، الصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين. أما بعد. काल कोणती आयत तिलावत करून गेली होती त्याच्याबद्दल आसमानाची निशानी बयान करून अल्लाहची कुदरत सांगून गेली होती. त्याच्याबद्दल अल्लाह ताला हे सांगलं होतं की आसमानावर पडलं पाणी अल्लाह कस नाजिल करूचे. इत्ता जी कोणती आयत तिलावत करून गेली ते पाण्यान जे कोणती चीज़ो अल्लाह ताला पैदा करता तिजहर इशारा करून गेला. फरमाता अल्लाह ताला फअनशअना लकुम बिही जन्नातिन मिन नखील व अअनाब. तेजी जरियान तुमचे सबब आम्ही खाजुरा आणि दाखाचे बागात पैदा केले. लकुम फीहा फवाकिहु कसीरतुन व मिनहा तअकुलून. तेजे भितर तुमचे सबब भल्लीसर फल फ्रूट असे तेजेतली कसली तर तुम्ही खातात. व शजरतन तखरुजु मिन तूरी सैना. एक झाड असे जे कोण तूरे सैनाचे इलाका भितर जाता. तंबुतु बिद्दुहनी व सिबग़ लिल आकिलीन. तेल तिंगातून उगता आणि खातली माणसा सबब सर्व को तिंगातून उगता. पाणी इसी को एक अल्लाह की वडली नियामत बजाते खुद तेजे भीतर भल्ली तर फायदे असे. पाण्याचे संबंध ज़्यादा फायदे राहता. पाणी नसला माणूस जीव का सखे ना. इसी का पाण्याचे जरियान को अल्लाह ताला भल्ली सर चीज़ों आमचे फायदा सबब पैदा करता. पानी खुद हमका फ़ायदा देता. पाण्या जरियान भली सब चीज़ों अल्लाह ताला पैदा केला है तेजन को हमका फ़ायदा मिलता. बल्कि अल्लाह ताला को संगलो कि वजअलना मिनल माइ कुल्ल शैइन हय्य. हर जिंदा चीज़ अल्लाह ताला पाण्यानकच पैदा केला आहे आणि हर जिंदा चीज़ सबब पाण्याची घेऊन किंवा हमका ज़रूरत पडता. कसं ते का वाढवूस करूच्या सबब तेजे दुसरे कामा सबब हिंगा अल्लाह ताला जे कोणते सांगलो फअनशअना लकुम बिही जन्नत. अंशा अंशी उबलन वाढवूस करूचे पैदा करूचे वाढवूस करूचे त्याची जन्नत बनन बाग पोडचू ओढले. नखील बनन खाजूर अनाब बनन दाखो. आमतौर पर अरबा भीतर ही दोन चीज़ों भल्ली फायदामंद भरपूर होती. खाजूर बनन त्यांची सब एक ग़िज़ा आणि दाखाचे बाग बनला त्यांच्याकडे वडली सावकार माणसं करूची. दाखा बागाची जिकडे दाखो तिंगाची एकदम भल्ली महारक आणि निक्की चीज मारून होती होती. तासब जे कोणती शराब दाखात दिन करते होते सम्मान वडली निक्की आणि आला क्वालिटीची शराब मारून होती होती. त्या तासब ही दोन चीज़ों त्यांच्याकडे भरली अहमियत धरवती होती. ते तो खास करून तस्किरा अल्लाह ताला हिंगा केलो की फअनशअना लकुम बिही जन्नातिन. ते पाण्यान आम्ही तुमचे सबब ओढले ओढले पोडसू आणि बागात केले त्याची वाढवूस केले. पाणी पडण्यातला झाडा भितर जिंदगी को येणार. मिन नखील व अअनाब. आणि मिसाल जाऊन सांगले की खाजूर आणि दाखाची झाडे खास करून त्याचे भितर राहतात. त्याचे बागात तुमचे सबब आम्ही खास करून दिले. लकुम फीहा फवाकिहु कसीरतुन. ते बागा भितर तुमचे सब भल्ली सर खावची पिंडी येतो. फवाकी बनला एक आम्ही फ्रूट बनतात जे कोणती चीज माणूस ग़िज़ा सबब खाना या वसत बनवून खाना बल्कि एक मजा सबब लज्जत सबब खातात. खाऊ फोड्या खातात खाऊ मग खातात. तिसरी जे कोणती चीज राहतात त्याला फवाकी म्हणतात. भले हे बागा भितर जे कोणते पोडसो आणि बाग अल्लाह ताला तुमका हे पाण्यान वाढवूच केलो
भल्लीचं त्याच्या भितर फळ फ्रूट असे जे कोणते तुम्ही खातात वमीन हा ताकून आणि ह्याच्या भितर का तुमची गिजाकोर असे त्यांची कार राहत होते वडली बागा राहत होती बागा दरम्याने दाखाची झाडे राहत होती आसपास खाजुरा झाडे राहत होती दरम्याने त्यांची गादीको राहती होती असं बोलले की तेजन मिनहा ताकून तेजनकच तुम्ही खातात तिचे बागा भितर पणसा भितर जे काही फल फ्रूट जातात जे काही तिंगा गादी उगवतात तेजनकच तुम्ही खाऊचे वशजरतन तखरुज मिन तूरी सैना तिचे मग एक झाड असं तस्करा केलं की एक इसलो खास झाड असे जे कोण तूर सैना पण तो इलाका आजकाल सीना बोलतात तिंगा तूर बरून एक व्हडलो घुडो असे ती घुडा उपर हजरते मूसा अलैहिस्सलामा तवरेत मिले तिंगा वही उतरली तिंगा पहिल्या नबुवत तिंगा मिळाले त्यांच्यासोबत बल्ली मुबारक ठाव बोलून होता इन्नका बिलवादिल मुक़द्दस तुवा ते इलाका भितर जे किता हजरत मूसा आले होते ते म्हणले की तुम्ही एक मुक़द्दस वादी भितर वाढे ते तुवा बोलतात असं वाहनो काढून या हिंगा ते घोडाची भरली अहमियत असे ते सैना बलान को तेजे को माने जे कोणते सांगून गेला हा निबती जबान भितर बोलता या सुरियानी भितर एक खूबसूरत बाबरकत आणि झाडां भरून असलो व्हडलो घोडो बोलो ते माना भितर सीना सैना या सीना दोन्ही बोलून होता आहे का हो लफ्ज मानून होता ते बोलले की एक झाड तुरे सैनाचे इलाका भितर जाता तंबुतु बिद्दुहनी तो तेल उगवता गेला पण तो झाड तो आमतौर मुफस्सिरीन बोलला की जैतुनीचं झाड ते झाडा पुराणा भितर दुसरे ठावार मुबारक बोलला मुबारक झाड घेतो बोलली बाबरकत झाड बाबरकत ठावा पर उचित ते ठावा पर सन्मान पुढे उगललो गेलो तिंगा दुगून ती झाडं गेली दुसरेकडे को जाऊन सुरू केली शाम भितर फलस्तीन वगैरे भितर त्यांची गिजाची सन्मान वाढली एकच ती कमाईचं वाढलो जरिया को हो ते ठावावर जे कोणतो झाड होता अल्ला बोलता हो झाड को मी पंजांकच तुमच्यासमोर वडवूच करते ह्याची खास करून जे कोणती चिजाची अहमियत त्यांच्याकडे होती दाखाची खाजुराची आणि जैतून हे शाम फलस्तीन जॉर्डन वगैरेचे त्यांची गिजाची या त्यांची कमाईचं वाढलो जरिया तो अल्लाह सांगलो की ही तुमच्याकडे जे कोणती अहम चिदो असेल ही चिदो मी पंजान ह्याची वाढवूच करते ह्याची तुरे सैनामध्ये जे कोणतं झाड जाता जैतूनचे झाड त्याच्या बारात बोलले तंबुतु बिद्दून दोन बोलले तेल तेजन जाता की ते झाडावर तेल जाता बोलणार जैतून जे कोणतं जातं ना जैतून ते तेलाचे खूप काम करतात जैतूनचे तेल भल्ली मशहूर राहता इसी का सिप गल्ला सर्व सापूचे आखिल मला खावचे म्हणतात बघ हे जे कोणते जैतून राहतात ते खावचो को त्यांचे एक हे सर्व जैतूनचे तेल हे बुडवून खातात त्या जैतून खातात त्याचं तेल इस्तेमाल करतात भल्ली सर कामासर त्यांची तिची इस्तेमाल जातात गोया की त्यांची एक गिजासो एक वडलो जरिया तो अल्लाह बोलता की ही सव्वाच चीज होती पण तुम्ही खातात पितात जेवच्यासोबत खानासोबत इस्तेमाल करतात तेलासोबत इस्तेमाल करतात या तुम्ही लोका या सर्व बरोबर इस्तेमाल करतात ही सव्वाच चीजो जे कोणती चीजन जातात ते पाण्यात जातात आणि हे पाणी मी पैदा करते मी आसमानावर हेका नाजिल करते जमिनी भितर हेका मी रोखून धरवते त्यासोबत तुम्ही मोजी इबादत करा माका सोडून दुसऱ्याची इबादत करना का उस पैगाम अल्लाह ताला अपनी ही कुदरत बयान करून देते वाटे अल्लाह ताला हमको सही वल खजार नसीब करून अपनी कुदरत को सही एहसास करून त्याचा शुक्र अदा करून अपनी इबादत को तौफीक करून